नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, सहसंचालक लेखा व कोशागारे कोकण विभागामध्ये नवीन पदभरती आलेली आहे। तर या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत, तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। मित्रांनो, अशाच प्रकारे लेखा व कोशागारे या अंतर्गत वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या किंवा वेगवेगळ्या विभागांमार्फत जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। यासाठी देखील तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता। यामध्ये पुणे, नाशिक, अमरावती असे आपले जे पण विभाग आहेत त्यांच्या देखील लेखा व कोशागारे या विभागाच्या जागा निघालेल्या आहेत। त्यावरती ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती माहिती दिलेली आहे। त्यांचे देखील ऑनलाईन अर्ज सुरू आहेत, त्यांच्यासाठी देखील तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता। आता पुन्हा नवीन एक लेखा व कोशागारे या विभागाअंतर्गत कोकण विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाची माहिती देखील देऊन घेतो। मित्रांनो, रेल्वे विभागामध्ये ग्रुप डी या संवर्गातील पदभरतीला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, एकूण 58,000 पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत 10वी पास होती। यावर्षी खूप मोठी संधी त्या हेतूने आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाची माहिती घेऊन आलेले मित्रांनो, रेल्वे भरती बोर्डसाठी आपल्याला प्रश्नपत्रिका संच यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत। यामध्ये लेटेस्ट झालेले रेल्वे भरतीचे ग्रुप डी संभाव्य प्रश्नपत्रिका, त्यासोबत मागील प्रश्नपत्रिका या तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। रेल्वेच्या इतर ज्या पण पदभरती झालेले आहेत त्यांच्या क्वेश्चन पेपर देखील यामध्ये तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील। मित्रांनो, यांचं वर्ष, कोणत्या वर्षी ही पदभरती झाली होती, कोणत्या प्रश्नपत्रिका आहेत याबद्दल देखील माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे। हे पुस्तक असणारे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं मित्रांनो, आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी भेटून जातील। ठीक आहे, मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत, परंतु सर्व प्रश्नपत्रिका किंवा माहिती हिंदीमध्ये उपलब्ध आहे। तर आपल्याला स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक घ्यायचे, यामध्ये सर्व प्रश्नपत्रिका आणि ही सर्व माहिती मराठीमध्ये तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल, ज्याचा डेमो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। तर अशा प्रकारे हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता मित्रांनो, रेल्वे पदभरती ग्रुप डी साठी। यामध्ये मागील झालेला क्वेश्चन पेपर, सर्व बाकीची माहिती आपल्याला मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर चला आता आपण आपला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया, तर संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊयात। तर बघा मित्रांनो, लेखा व कोशागारे या विभागाअंतर्गत जर म्हटलं तर वेगवेगळ्या विभागामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर यामध्ये आता कोकण विभागाची देखील जाहिरात आलेली आहे। एकूण जागांचा समावेश जर म्हटलं तर 179 जागांचा समावेश असणार आहे। यामध्ये जर विचार केला तर आपल्याला प्रत्येक कॅटेगरीनुसार कुठं किती जागा आहे याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। इथे बघा आपल्याला कॅटेगरी दिली आहे, आरक्षण दिले आहे, आणि आरक्षणानुसार कुठं किती जागा उपलब्ध आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल। ठीक आहे, टोटल जर म्हटलं तर 179 जागांचा समावेश असणार आहे। तर आता या पदासाठी देखील म्हटलं तर शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, पदवी उत्तीर्ण, कोणत्याही शाखेतील पदवी तुम्ही पास केली असेल, TY पास झालेला असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता, परंतु त्यासोबत तुम्हाला इथं तुमची टायपिंग झालेली असणं गरजेचं असणार आहे। एक तर तुमची मराठी टायपिंग झालं असेल तर मराठी 30 झाली असेल तरी चालेल, तुम्ही अर्ज करू शकता, किंवा इंग्लिश 40 टायपिंग इथं लागणार आहे मित्रांनो। ठीक आहे, मराठी 30 किंवा इंग्लिश 40 टायपिंग तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात होणार आहे 4/2/2025 रोजी, आणि शेवटची तारीख असणार आहे 6/3/2025 रोजी। ठीक आहे, म्हणजेच आपल्याला 4 फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होत आहे, आणि शेवटची तारीख असणार आहे 6 मार्च 2025। ठीक आहे, तर अशा प्रकारची आपल्याला ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख दिलेली आहे मित्रांनो। बाकी जर म्हटलं तर खाली शैक्षणिक पात्रता दिलेली आहे, जी की ऑलरेडी मी तुम्हाला सांगून घेतलेली आहे। पुढे जर म्हटलं तर फी किती लागणार आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे। तर बघा, फी आपल्याला खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये असणार आहे, मागासवर्गीय किंवा राखीव प्रवर्गासाठी इथं आपल्याला 900 रुपये फीज असणार आहे। बाकीचे वेळोवेळी अपडेट तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती दिले जातील असं देखील इथं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो। आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला ही जेवढी पण महत्त्वाची माहिती होती ती तुम्हाला इथं मी उपलब्ध करून दिलेली आहे। आता लवकरच संपूर्ण जाहिरात उपलब्ध होईल मित्रांनो, जाहिरातीमध्ये देखील हीच माहिती आहे। बाकी जर म्हटलं तर आपल्याला शैक्षणिक पात्रता आणि इतर विभागांचं जे पदाचं नाव आहे ते देखील सारखंच आहे, फक्त आपल्याला वेगवेगळ्या विभागानुसार ही आपल्याला वेगवेगळी जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटलेली आहे। सर्व यांच्यासाठी जर म्हटलं तर कमीत कमी वयाची अट ठेवण्यात आलेले 19 वर्ष, आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, आणि मागासवर्गीयांसाठी 3 वर्षाची सूट आहे, म्हणजेच ते 43 वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकता। तर अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली आहे, वयाची अट ठेवण्यात आलेली आहे, बाकीचं वेळापत्रक आणि पदानुसार आपल्याला प्रत्येक याच्यानुसार कुठं किती जागा आहे कॅटेगरीनुसार याच्याबद्दल देखील माहिती इथे दिलेली आहे।
या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बहुतेक विभागांच्या आता जवळपास सर्व विभागांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, ते लेखा व कोशागारे या विभागाच्या. तर तुम्ही जर बाकीच्या विभागांच्या जाहिराती बघितल्या नसाल किंवा माहिती नसेल तर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची देखील माहिती उपलब्ध करून देत आहे. तिथून तुम्ही जाऊन ते व्हिडिओ बघू शकता, डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊ शकता. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बी ती लाईक क्लिक करा. भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.